आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून लाईट जाण्याची जी समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि फोन रिसिव्ह केले जात नाहीत ही पण कंप्लेंट होती. त्याचबरोबर मला आणि बऱ्याचशा सन्माननीय लोकप्रतिनिधींना याच्यासारखे कॉल असतात की अशा प्रकारच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. तर ही जेन्युइन प्रॉब्लेम होता आणि त्या निमित्तानं मग आज मीटिंग घेण्याचा उद्देश तो होता की नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्याला सोल्युशन काय, मग काही शॉर्ट टर्म असतील, काही लॉंग टर्म असतील. परंतु आपल्याला निदान प्रॉब्लेम्स कुठे आहे हे आयडेंटिफाय केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रिस्पॉन्स आपल्या खालच्या टीमचा येत नाही, तर या संदर्भात ही मीटिंग आम्ही आयोजित केली होती आज. याला विशेषतः शहरातले सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता जिल्ह्यातले, त्यानंतर डेप्युटी इंजिनियर्स, काही टेक्निशियन्स हे सगळे बोलवले होते आणि त्यामध्ये आमची विस्ताराने चर्चा झाली. पहिला जो मुद्दा होता की आपले जे प्री मान्सून काम आहेत, प्रिव्हेंटिव्ह काम आहेत किंवा काही प्रेडिक्टिव्ह काम असतात की संभाव्य एखाद्या ठिकाणी अडचण येऊ शकते, तर हे तात्काळ त्यांना चालू करायला लावले. काही ठिकाणी थोड्याशा अडचणी होत्या, काही दोन एजन्सीमध्ये कधी कधी समन्वय नसतो, कधी कधी ट्रिमिंगला अडचण येते. त्यांना सूचना दिलेल्या की असे कामं तात्काळ सुरू करा, वेगाने करा आणि याच्यामध्ये कुठलाही अडचण असेल तर आपण पर्सनली मला मेसेज करा, कारण जेणेकरून काम थांबू नये. दुसरी गोष्ट की क्वालिटी त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स वापरणे. आणि तिसरी गोष्ट की आपला जो लोड आहे, शहराचा जो वाढलेला लोड आहे, त्याच्या संदर्भात पॉलिसी लेवलचे काही इश्यूज त्याची चर्चा झाली. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपले नवीन पद निर्मिती करायची असे काही प्रस्ताव शासनाला पाठवलेले आहेत, त्याचा पण पाठपुरावा करण्याचं आमचं ठरलं. आणि त्याचसोबत सबस्टेशन आपल्या शहरामध्ये फार कमी आहेत, ते वाढवण्यासाठी गोष्टी ऑलरेडी प्रस्तावित आहेत. तर त्यासाठी जे नवीन सबस्टेशन क्रिएट करतो त्याच्या जागा मागणीचे प्रस्ताव हे तात्काळ आम्ही 2-3 दिवसामध्ये डिस्पोज करणार आहे. त्यात तर कृषी सौर वाहिनी, ज्यामध्ये कृषी जो फीडर आहे त्याचं सोलरायझेशन होतं, आणि RDSS स्कीम आहे, त्याच्या अंतर्गत नवीन सबस्टेशन आहेत. तर ही याच्या ज्या बऱ्याचशा गोष्टी अंतिम टप्प्यात आहे, तर त्यामध्ये आम्ही लवकरात लवकर जागा देऊन त्यांना इथं सबस्टेशन जर तयार झालं तर लोड आपला कमी होईल. त्यासोबत आपल्याकडे जो मेन सप्लाय येतो तो वाघाळा किंवा MIDC मधून येतोय, तर त्यासाठी शहरात कुठलं सबस्टेशनला जागा शोधता येईल का, असा एक चर्चेचा मुद्दा होता. तर त्याला पण एक पर्यायी जागा शोधण्याचं आमचं नियोजन आहे. त्याचसोबत काही ठिकाणी आपले जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं ऑगमेंटेशन करायचं आहे, त्या काही ठिकाणी 200चे नवीन बसवायचे, काही ठिकाणी 200चे 310 मध्ये रूपांतरित करायचे. तर आता माननीय पालकमंत्री साहेबांना चर्चा करून तत्काळ DPC मध्ये जिथं प्रायोरिटीने जर घेता आले तर तो पण आपल्याला रिलीफ मिळेल. तर अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या काही काळामध्ये थोडासा याला रिलीफ आपण मिळेल. पण काही गोष्टी लॉंग टर्मच्या त्यासाठी नियोजन केलेलं आहे आणि त्या पण आम्ही वेगाने करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. नागरिकांना माझं आव्हान आहे की आपल्याकडे आता मी माहिती घेतली की बल्क मेसेज जो आहे, एखाद्या ठिकाणी नादुरुस्त झालं तर त्यांच्याकडे नंबर असतात, तर आपण बल्क मेसेज दिले पाहिजे की अशी अशी अडचण आलेली आहे आणि साधारणतः अमुक अमुक वेळामध्ये हे सगळं दुरुस्ती होणार आहे. तर तो मेसेज गेला तर लोकांना एक तसल्ली राहील की आपला ऑलरेडी समस्या त्यांना माहीत आहे. पण याच्यामध्ये बरेचसे साधारणतः 30-40% लोकांचे फोन नंबर अपडेट नाही आहेत. तर तो एक मी नागरिकांना आवाहन करेल की आपले फोन नंबर अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला तो मेसेज येईल. आणि जो विजेचा अनावश्यक वापर आहे हा जर आपल्याला थोडासा टाळता आला किंवा अनावश्यक ठिकाणी लाईट चालू असेल किंवा हे आपण विजेचा वापर खूप रिझनेबली करा, जेणेकरून जो लोड आहे तो थोडासा कमी होईल. आणि या ज्या समस्या आहेत या समस्या पण आपण ऑलरेडी जो आम्ही कलेक्टर ऑफिसचा नंबर डिक्लेअर केला इथे पाठवत राहा, कारण मी पर्सनली डेली 2-3 कॉल MSCB ला करतच असतो. त्यामुळे तात्कालिक गोष्टी तर आपण या सगळ्या प्रिव्हेंटिव्ह मान्सूनच्या कामामध्ये करू, परंतु काही कामांना थोडासा वेळ लागेल, काही 10-15 दिवस, काही 3-4 महिने. तर बरेचसे कामं पाईपलाईन मध्ये आहेत आणि लवकरात थोडासा इझिंग याच्यामध्ये होईल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.